व्हायचं नाही. आणि एक याला बाहेर यायला बाहेर मग काय भो हे आजला लगे घुसला भाई तिकडे हाय आत. चला सोडलंय पाणी सोडूच आता बाहेर नाही हेच करतो मी. आता मला घास कापायला पण जायचं बरं काय अर्धा एक तास आत्ता आहे ना 3:45 झाले 4:30ला घास कापायला जात असतो मी. तर तेवढ्या वेळात तेवढं होऊन जाईल. प्रज्ञेशला पण आता उठवलंय म्हणजे कुंडी आताच राहिली का पुन्हा भिजू घालतो ना. होय तिकडं होय तिकडं होय तिकडं. चला शाळेला शेवरी नेतो. मनगट असं भयानक दुखत आहे ना भाऊ. एक तर काल मोटरी वाढल्या त्यांनी एक आणि ते रोटा मारला होता तिने एक. शेवरी घेतली सुबाबळ घेतली सगळंच घेतलं. चला चल म्हणलं 2-1 तासामध्ये काय मारायचं तेवढं मारून घेईन पण ते काय जमाना मला. चला 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 कोणाला पाहिजे तिकडं काही खा आणि इकडं काही खा. अन्न ना करू फक्त. गेला भाऊ बाथरूम मध्ये बसला गुतून. एकला अवघड बोकडे बाथरूम मध्ये जाऊन बस. आता आरडतोय आत तरी म्हणलं बोकड कम दिसना मला. चला येड तिथं काय करतोय आता इतक्या अंधार होय ना बाहेर बाहेर. मला नको बांधणे मला नको शिकू. मी गुट गोत घाली तुला डोक्यात मारीन असा. जाय ना तिकडं जाय ना तिकडं तुला खायला टाकलंय तिकडे हे दिसा का तिकडं खाऊ राहिलेत ना ते परिणाम बघा येऊ हां तुला कळलं. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज थोडा उशीर झाला बरं का. मलाच उठायला उशीर झाला कारण की रात्रीपर्यंत आपण मुरली बाबाची मोटर सोडीत होतो. 8:30 झाले होते. तिकडून आलो जेवण केलं थोडं बस स्टॉप लगेच झोपून घेतलं होतं. मारणाचा हात दुखू राहिला आमचं सगळ्याचेच हात दुखू राहिले ज्यांनी मोटर काढली त्यांनी. पण आता सकाळी विषय आज झाला की कुणाला जातो गेला होता मोटर चालू करायला. ती मोटर चालू तर राहिली पण पाणीच वाटाना. 300 फूट वरच वर काढावं लागेल. काय काम 300 फूट आहे ते थोडं ना थिडकं. सकाळी सगळ्यात त्यांना दिलंय. आता शेळ्या सोडतो. काल आहे ना गौरीला तुम्हाला म्हणलं होतं ना औषध आणायचं ते पण औषध आणलंय बरं का. प्रज्ञेश ते औषध आण ना इकडं 2 मिनटं. त्या औषधाचं प्रज्ञेश आणतो तुम्हाला दाखवतो मी. आता आहे ना शेळ्यांना पण चालतं ते कोंबड्याला पण चालतं बदकाला पण चालतं गाईला म्हशीला घोड्याला सगळ्याला चालतं. इथं बघू शकता तुम्ही म्हशीला माशाला सुद्धा चालतं आणि इकडच्या साईडला हे सगळं चालतं. याची प्राईस जर बघितली ना बघा 10 ml रोज द्यायचं आहे. व्हिटॅमिन H. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना कळलं असं नाही औषध कशाचं आहे कळूनच जाईन अजून. तरी काही वेळ आहे थोडा तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यांना वेळ आहे थोडा अजून. डायरेक्ट सरप्राईजच आहे आपल्याकडून. तर तेच आता आहे ना ते आणलं आहे आपण ते द्यायचं चालू करायचं आहे आपल्याला. आता आजपासून गौरीला शाळेला मोठंच आणलं ते कारण की विषयात झालं की त्यातलं आहे ना अर्धं होतं 250 ml ते 500 रुपयाला होतं आणि हे आहे ना 700 रुपयाला बसलं मला ते डिस्काउंट वगैरे सगळं करून. तर मग हेच घ्यावं म्हणलं अर्धा किलोचं मस्तपैकी हे होऊन जाईल. चला तुम्हाला आता एकेकाला सोडतो. आता ह्या ज्या आपल्या लुल्या पांगळ्या झाल्यात ना यांना पण चालू करायचं मला. तुला नाही द्यायचं. तुला सगळं देऊन तू मारायला धावलाय मला. आता काय केलं मी तुला इतकं का मग येड्यावानी करतोय. थांब ना जरा सोडून दे ना. थांब ना मागच होय. हां मागच होय. चल मागच होय. थांब ना दम खाय ना जरा.
पण काय बाहेर तरी तुझं काय नाही भेटणार तुला तिथं. चला भाऊ केली आता मोटर चालू बाबांनी या मिरच्याला पण आणि इकडं पण कपाशीला पण. आता आहे ना तिथपर्यंत झालंय बरं खुरपून. मी आता आहे ना आपल्याकडं असं आहे त्यांनी खुरपायचा प्रयत्न केला पण विषय असा होतोय की आपण आहे ना सांदमोड केलेली ना कपाशी ती खुरपायला गेलं का ती वर नाही यावं त्याच्यामुळे आजी म्हणले तसं ना खुरपायला ते उपटूनच ते खुरपे मी बरोबर ते ना हळूहळू करत बसावं लागेल त्याला. त्या आजीने उपटी म्हणजे आजीने काल आहे ना बघा इतकी हे जे दिसतंय ना दाट झालेलं तिथपर्यंत ना काढून टाकलंय गवत सगळं. तिकडचं राहिलंय. हळूहळू बघू आता बाबा आजी येतात घेऊ चक्कर मारायला परत. मग हे ना ते असं गवत आहे ना असं आपल्याला खुरपावं नाही लागत. असं 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 उपटीत बसावं लागत. अगे असं उपटीत बसावं लागत. मग ते मुळे परत तसेच राहतात. हाय त्याचा परत उगणारच आहे ते पण तेवढेच मोकळं दिसन. ते कपाशी थोडी वर गेली की मग मला खेटून मारता येईना. आत्ता आहे ना मला खेटून रोटाच मारता येईना त्याच्यामुळे तो घोळ होतोय. तर ते नाही ना लईत कमी ताण होतो आजीला. एवढं गवत शक्यच नाही होय. बघ इथं जे जेवढं दिसतंय ना तुम्हाला इथं कुठं मोठं तसं गवत होतं. एवढं गवत दिसतच नाही जर मोठी कपास झाल्यावर. मग मला खेटून मारलं खोड वगैरे सगळं दिसतं एकदम मस्त खेटून चलं. तर मुळ्या बी आत गेलेल्या असते. थोडा धक्का जरी लागले झाडाला तर झाड सहन करून घेतो. तसं हे बारीक याला डायरेक्ट उडून फेकून देतं ते झाड. ते विषय होतो. तर हे काढायला सुरुवात करावं लागेल आपल्याला. आज उद्यापासून आपण हे काढायला पण चालू करूयात आहे ना. आपण ज्वारी आणि मका टाकली होती. मका तर कुठं दिसाना मला कुठं मुडं या वगैरे अशी कुठं मुडं उगलेली आहे. ही बाजारातली मका टाकली होती आपण जी मोंड्यात असतील ती विकत आणलेली नोट टाकली आपण म्हणजे भारीतली मका. तर ती फेलच गेली समजायची. ती कुठं मुडं जे बाजरी आली बऱ्यापैकी. कोंबड्याची बाजरी आणतो ना खायला तीच बाजरी दिली होती फेकून. त्याला किती दिवस झाले. हे वाफा एक मोडावं लागेल आता. पूर्ण इथं काहीच नाही राहिलं. इथून इकडं काहीतरी मोडू नाही तर मग आहे ना थोडा रोटा मारून परत घासाचं बी देऊ टाकून उरलेलं असलं तर. उरलेलं आहे का नाही काय माहिती. शेवगावरून आहे ना चुना आणला बरं का. चुना आहे ना आपल्याला लावायचा आहे त्या हौदाला राजवंच्या हौदाला. ते काय होतं शेवाळ होतो देवलाही बरं का. त्याच्यामुळे आहे ना आतल्या साईडने द्यावं म्हणलं लावून लगा या जे लगे आतो इसको भी लगा देंगे कोई चिंता की बात नाही आहे. हे काय म्हणते त्याला झाडाची कुंडी. हां काय 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 तुला लई तुला आहे ना जाय झाडाची कुंडी तिच्यात आहे ना चुना मिक्स करतो आणि ते हौद आधी सोडावं लागेल मला. थोडा त्याची शेवाळ वगैरे घासून घ्यावं लागेल. बापरे बाबांनी पॅकच केलं बोकड बाहेर येतो म्हणून. सर बाजूला भाई बाजूला भाई. यातलं पहिलं घाण पाणी कालच भरलं होतं. केलं भाऊ घाण लय डेंजर बदक येत रे बाबा. सगळं आहे ना हे झालं का मग आतून आतल्या साईडने एकदम मारून दिला का कसा कसा राग येतो त्याला. इतका चुना खाल्लाय त्यांनी आता मारायला चालू केलं बघा. त्याच्या मागात लगेच चुन्याच तिथे बघा. याच्यात टाक भाऊ थोडा चुना. मला येले पातळ झाले तो आता काय त्याला वाटतं मी लय बादशाह आहे. हा आहे का नाही बादशाह. चांगले 2-4 मुठे टाक. त्यांना कोंडून घ्यावं लागणार आहे नाही तर हे चाटीत बसते. त्यांना आता आहे ना घास आधी कोंडून मग घास कापायला जातो. तसंच करतो नाही ते सगळं धिंगाणा करून टाकते निधं. झाला हौद रंगून गौरीन त्यांना बांधलंय. पेंट पण भिजू घातली. औषध टाकायचं आहे बरं का. होय औषध टाकायचं. हां रात्री द्यायची ती पण द्या तिला पूर्ण असं भिजून दे. मग शेवट औषध मी सोडून देऊन टाकू गौरीला. चला भाऊ औषध टाकायचं आहे आता याच्यात 10 मिली खुराकात रे टाकून. बाबा हे धुवून देतो. चल गौरे पहिला डोस नीट खाय. सगळं खाऊन घे. चला खाऊ राहिली बरं झालं म्हणलं वासानी खाते का नाही.